मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. 5 मे पासून सुरू झालेल्या आंदोलनाकडे कृषी मंत्री व स्थानिक नेते यांनी फिरवली पाठ. आज 15 मे पर्यंत घेतली नाही दखल. राज्यातील कृषी सहाय्यक यांचे तीव्र आंदोलन. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील निलंगा तालुक्यातील कर्मचाऱ्यावर अन्याय. महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचे विविध मागण्यांसाठी तीव्र आंदोलन. 5 मे पासून सुरू झालेल्या आंदोलनाकडे सरकारचे दुर्लक्ष. महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या निलंगा तालुका शाखेच्या वतीने येथील कृषी अधिकारी कार्यालयात आंदोलन. राज्य संघटनाच्या आदेशावरून सुरू असलेल्या आंदोलनाकडे सरकारने मात्र फिरवली पाठ. अद्याप कोणताही निर्णय नाही. कर्मचारी आक्रमक. ग्रामपंचायत व तलाठी यांना सहाय्यक मिळतो, मात्र एका कृषी सहाय्यक यांच्याकडे अनेक गावे असतानाही कामाचा वाढता व्याप, त्यात कोणतेही अत्याधुनिक साधन नाही, यासह अनेक मागण्या घेऊन 5 मे पासून आंदोलन सुरू असलेल्या कृषी सहाय्यक यांच्या आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केले. आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत तीव्र आंदोलन सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. झोपलेल्या सरकारला जाग करण्यासाठी राज्य सरकारचे कर्मचारी असे आंदोलन करत असतील तर आपण विचार न केलेला बरा. यापुढे अधिक तीव्र आंदोलन करण्याचे दिले संकेत. काय आहेत त्यांच्या मागण्या, पाहूया काय सांगतात कृषी सहाय्यक. आज महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना यांनी पुकारलेल्या संपामध्ये आम्ही तालुका शाखा निलंगातर्फे सर्वजण सहभागी झालेलो आहोत आणि आज आमच्या मागण्यांची प्रलंबितता झालेली याची शासनाने नोंद घ्यावी अशी आमची शासनाला विनंती आहे. आज आम्ही 100% सहभागी या संपामध्ये झालेलो आहोत. आज आम्ही सर्वजण जेवढे काही आमच्या आस्थापनेवर असलेले कृषी सहाय्यक बांधव बंधू भगिनी आहेत आणि हे सर्वजण आम्ही आज निलंगा शाखेतर्फे लातूर जिल्ह्यामधील सर्वजण कृषी सहाय्यक बंधू आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये संप पुकारलेला आहे आणि यामध्ये 100% आम्ही सर्वजण सहभागी झालेलो आहोत. यामध्ये महाराष्ट्र शासनाला अशी आमची विनंती आहे की आमच्या सर्व मागण्या ज्या आहेत ते तात्काळ आम्हाला मंजूर करून द्याव्या. या मागण्या आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. तसेच आमच्यासाठी आहेत तर आहेत. या सर्व मागण्या आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी मागितलेल्या आहेत. यामध्ये आम्हाला मदतनीस असणे हे आमची एक मागणी आहे. यामध्ये आम्हाला लॅपटॉपची एक मागणी आहे आणि आमचं असलेलं एक छोटीशी मागणी आहे. या मागणीमध्ये शासनाचं कोणतंही मोठं नुकसान होणार नाही. यामध्ये फक्त पदनाम बदल करायचा आहे. या पदनाम बदलाच्या मागणीमुळं किंवा पदनाम मंजूर करून दिल्यामुळं शासनाकडे असा तिजोरीवर कोणताही बोजा पडणार नाही किंवा शासनाचं नुकसान होणार नाही. त्यामुळे शासनाने ही तरी मागणी किमान लवकरात लवकर मागणी मान्य करायला पाहिजे अशी आमची शासनाला कळकळीची विनंती आहे. यामुळे शासनाने लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्या. एक संघटना निलंगा याचा मी सचिव आहे. आम्ही दरवेळेस शासनाला आमच्या मागण्या लेखी स्वरूपात दिलेल्या आहेत. याआधी 10/2/2025 रोजी माननीय कृषी मंत्री यांच्यासोबत संघटनेची चर्चा झालेली होती. त्यामध्ये त्यांनी 15 दिवसात आपल्या मागण्या मान्य करू संघटनेचे असे आश्वासन दिले होते. पण अद्यापपर्यंत काहीच त्यांनी आमच्या मागण्या मान्य केलेल्या नाही. आमच्या छोट्या स्वरूपातल्या अशा मागण्या आहेत, जसं की आमचं पदनाम बदल करणं. आता कृषी खातं डिजिटलायझेशन झालेलं आहे, तरी आम्हाला संघटना म्हणजे शासनाकडून कोणतेही लॅपटॉप किंवा इतर साहित्य याचा पुरवठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे आम्हाला काम करण्यात अडचणी येत आहेत. तसेच आमचं जी शेतकऱ्याला जी निविष्ठा येतात ती निविष्ठा शेतकऱ्याच्या आमच्या गावापर्यंत देण्यासाठी ती कोणतंही वाहतूक भत्ता किंवा इतर शासनाकडून दिलं जात नाही, ही एक अडचण आहे. त्यानंतर कृषी सेवक हे पद बंद म्हणजे कृषी सेवकला डायरेक्ट कृषी सहाय्यक करणे ही एक मागणी आहे. अशा अनेक आमच्या मागण्या त्या शासनाने दुर्लक्ष केले. ते तात्काळ मागण्या मान्य करावे ही शासनाला आमच्याकडून विनंती आहे. कृषी सहाय्यक संघटनेच्या पूर्ण मागण्या मान्य झाल्याच पाहिजे. कृषी सहाय्यक संघटनेच्या पूर्ण मागण्या झाल्याच पाहिजे.